1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव ॲप। गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला। चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला। महाराष्ट्रातले 5 प्रांतातले 5 पदार्थ आज आपण बनवणार आहोत। सुरुवात गोडाने करूयात तर पश्चिम महाराष्ट्रातली गव्हाची खीर आपण आज इथे बनवत आहोत। तर इथे काय केले, 1 कप गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेले आहेत, हलकेसे फिरवले आहेत। पूड वगैरे पीठ वगैरे करायची गरज नाही, फक्त त्याला फिरवून घ्यायचं। जनरली ट्रॅडिशनली कसं करतात ना, रात्रभर गहू भिजत घालतात, दुसऱ्या दिवशी मग ते मिक्सरला फिरवून त्याची भरड काढतात आणि मग त्याचा कोंडा काढून टाकतात। पण मला ही स्टेप किंवा ही प्रोसेस जास्त सोपी वाटते। आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि या पाण्यामध्ये ना हे गहू एक 5 मिनिट आपण सेटल करण्यासाठी ठेवून देऊया। तर 5 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल यावर आहे ना हा कोंडा तरंगायला सुरुवात झालेली आहे। आता काय करूयात, आता हे वरचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं। आता हे सगळं पाणी काढून घ्यायचं, बऱ्यापैकी यातला कोंडा निघून येतो। आता यामध्ये घालूयात सुक्या खोबऱ्याचे काप, ओल्या नारळाचे काप घातले तरी चालेल, थोडासा सुका मेवा, यामध्ये बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे, पाणी घालूयात पुरेसं। आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर साधारण 25 ते 30 मिनिटं हे गहू छान आपण वाफवून घेऊया। ही गव्हाची खीर देखील छानपैकी आपण शिजवून घेतलेली आहे। मस्त। आता गॅस पुन्हा सुरू करायचा आहे। तुम्ही बघू शकाल गहू छान असे फुललेले आहेत, छान शिजलेले आहेत आणि मुख्य म्हणजे त्यातला कोंडा आपण पूर्ण काढून घेतलेला आहे। आता यामध्ये घालूयात 1 कप जर आपण गहू घेतला होता तर 1 कपच इथे आपल्याला गूळ घालायचा आहे। सुंठ, वेलची आणि जायफळ असं 3ही मिळून ही केलेली पूड आहे, हे घालूयात। हे छान मिक्स करूयात आणि हे आता आपलं खिरीचा जो बेस असतो तो बेस इथे बनवून तयार आहे। आता काय करायचं, हे तुम्ही आहे ना फ्रीज मध्ये ठेवू शकता हा बेस तयार, आणि जेव्हा खीर खायची आहे तेव्हा फक्त आहे ना हे असं चमचाभर घ्यायचं, त्यामध्ये दूध घालायचं, मिक्स करायचं आणि खायचं। पश्चिम महाराष्ट्र विशेष गव्हाची खीर करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप गहू, सुक्या खोबऱ्याचे काप, बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे, 1 कप गूळ, सुंठ, वेलची, जायफळाची पूड। गहू मिक्सरमध्ये फिरवून घेत याची भरड करायची। आता यात पाणी घालत हे मुरवून घ्यायचे आणि वरचे पाणी वेगळे काढायचे। आता यात सुकं खोबरं, सुका मेवा आणि पाणी घालत हे मिश्रण वाफवून घ्यायचं। आता यात गूळ, सुंठ, वेलची आणि जायफळाची पूड घालत यात दूध घालायचं। झाली आपली पश्चिम महाराष्ट्र विशेष गव्हाची खीर तयार। आता बनवूयात खानदेशातली खिचडी। माझी भाऊजाई खानदेशातली आहे, त्यामुळे आमच्या घरी आम्ही जशी खिचडी बनवतो तशी बनवायचा मी प्रयत्न करते। मोहरी मस्त तडतडली की जिरं, म्हणजे फोडणी कशी ना खमंग बसली पाहिजे, आणि बारीक चिरलेला कांदा। यामध्ये घालते 1 तमालपत्र, कढीपत्ता आणि कांदा अर्थातच सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। कांदा छानपैकी सोनेरी रंगावर परतून झालेला आहे। आता या स्टेजला यामध्ये मी घालते हिंग। हिंग खरं आधी घातलं तरी चालेल। आलं लसूण पेस्ट चमचाभर, जसंडे मसाला आणि लाल तिखट, हळद, आणि हे एकत्र मिनिटभर परतून घेऊया। काय खमंग सुवास येतोय, क्या बात आहे। आता या स्टेजला यामध्ये घालायच्यात बटाट्याच्या फोडी। 1 बटाटा साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। मिक्स करूयात मसाल्यात। आणि इथे मी घेतलेलं आहे 1 कप तांदूळ, पाव कप तूर डाळ, आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। सोक करायची गरज नाही, फक्त भरपूर पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया। तर यातलं पाणी पूर्ण निथळून काढलेलं आहे। हे डाळ तांदूळ घालूयात
आणि हे छान या मसाल्यामध्ये कोट करून घेऊ. आहा, जबरदस्त. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, शेंगदाणे आणि पाणी. ही खिचडी आहे ना फार अशी लपलपीत नसते, मोकळीच असते, त्यामुळे पाण्याचा जरा बेताने वापर करूयात. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर एक 15 ते 20 मिनिटं वाफवून घेऊयात. शिट्ट्या काढायच्या असतील तर 2 शिट्ट्यांमध्ये ही खिचडी छान शिजते. खिचडी ही खानदेशी खिचडी छानपैकी शिजली आहे. वा, मस्त दिसते. क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल परफेक्ट जशी हवी, म्हणजे खूप अशी पचपचित नाही झालेली, खूप ड्राय नाही, परफेक्ट कन्सिस्टन्सीची ही आपली खिचडी बनवून तयार आहे. खानदेश विशेष खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, 2 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, बारीक चिरलेला कांदा, 1 तमालपत्र, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 सोलून चिरलेला बटाटा, 1 कप तांदूळ, पाव कप तूर डाळ, चवीनुसार मीठ, पाव कप शेंगदाणे, पाणी. मोहरी जिऱ्याच्या फोडणीत कांदा, तमालपत्र, कढीपत्ता, हिंग, आलं लसूण पेस्ट, संडे मसाला आणि तिखट परतून घेत यात बटाट्याच्या फोडी, स्वच्छ धुवून घेतलेले डाळ तांदूळ, मीठ, शेंगदाणे आणि पाणी घालत हे मिश्रण वाफवून घ्यायचं. झाली आपली खानदेश विशेष खिचडी तयार. आता बनवूयात आपल्या विदर्भाची खास पाटवडी. तेल गरम केलेलं आहे. यामध्ये जाईल सगळ्यात आधी मोहरी आणि फोडणी खमंग बसली पाहिजे. मोहरी तडतडली कीच मग पुढे वळूयात. मोहरी मस्त तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात जिरं. जिरं हे छान फुललं पाहिजे. यामध्ये घालायचं हिंग, आलं लसूण पेस्ट आणि हे एकत्र करून घेऊयात, परतून घेऊयात. आलं लसूण पेस्ट छान परतत आली की यामध्ये घालूयात हळद, लाल तिखट. हेही मिक्स करूयात आणि यामध्ये घालायचं 1 कप पाणी. जितकं बेसन आहे तितकंच आपण पाण्याचा इथे वापर करतोय आणि चवीपुरतं मीठ. तर पाण्याला एक छान उकळी काढून घेऊयात. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता गॅस आहे ना मंद आचेवर करून घ्यायचा. शक्यतो उकळत्या पाण्यामध्ये बेसन घालायचं नाही, नाहीतर मग काय होतं ना त्याच्या गुठळ्या होतात. आता मंद आचेवर गॅस केलेला आहे. 1 कप पाणी तर 1 कप आपण इथे बेसन वापरत आहोत आणि हे पटकन आहे ना असं क्विकली मिक्स करून घ्या. याच्या ज्या गुठळ्या होतात या मोडून घ्यायच्या. आता हे छान आहे ना आपण असं एकजीव करत करत एक 7 ते 8 मिनिटं बेसन शिजवून घ्यायचं आहे. बेसनचा पूर्ण कच्चेपणा काढून टाकायचा. आहा हा, काय भन्नाट दिसतंय. हा गोळा मस्त असा एकसंध झालेला आहे. यामध्ये घालूयात कोथिंबीर. क्या बात आहे, जबरदस्त. आता गॅस बंद करते आणि इथे एका प्लेटमध्ये किंवा इथे मी ही डिश घेतली, यावर हा गोळा घालून घ्यायचा आणि छान थापून घेऊयात. सो तुम्हाला हवी तशी तितकी जाड पातळ तुम्ही ही पाटवडी करू शकता. आता ही हलकीशी थंड करूयात आणि ह्याच्या वड्या पाडूयात. छान थंड झालेला आहे. आता याच्या वड्या पाडूयात. छान अशी वडी पडते, तुम्ही बघू शकाल. आपली पाटवडी पण इथे बनवून तयार आहे. विदर्भ विशेष पाटवडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 कप बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर. गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, आलं लसूण पेस्ट परतत यात हळद, पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ह्या पाण्याला उकळी काढत यात बेसन घालत मिसळून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. आता अशा प्रकारे हे मिश्रण थापून घेत याच्या वड्या पाडायच्या. झाली आपली विदर्भ विशेष पाटवडी तयार. आता बनवूयात मराठवाड्यातले धपाटे. तर सगळ्यात आधी घ्यायचं 1 कप ज्वारीचं पीठ, पाव कप गव्हाचं पीठ, पाव कप बेसन आणि इथे आलं, लसूण, हिरवी मिरची, ओवा, जिरं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि त्याची छान अशी भरड काढून घेतली.
सो ही भरड यामध्ये घालते. चव या धपाट्याला मुख्य या भरडची असते. धनेपूड, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, कांदा. कांदा नसतो बऱ्याच ठिकाणी धपाट्यांमध्ये, ऑप्शनल आहे. हे मिक्स करूयात आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा मऊसूत असा गोळा करून घ्यायचा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.